आज एका बाल्कनीमध्ये बसलो आहोत. असं मस्त फार बाल्कनी, एकतर आपण राहतो मुंबईमध्ये, हो. जिथे बाल्कनीच नाहीये जिथे आपल्याला. बाल्कन्या म्हणजे मिळतच नाही. आपल्याला. ह्याला आहे एक अजिबातच नाही. छोटी बाल्कनी. तुला लहानपणी असं बाल्कनीत झोपायला मिळालेलं का? बाल्कनीची गरज मी जिकडे राहायचे लहानपणी धनकवडीला तिथे बंगला होता हम्म, माझ्या आजी आजोबांचा. त्याला टेरेस होती. हम्म, तर त्या टेरेसवरच बसायचं. बाल्कनीचा काही संबंधच नव्हता आणि बाहेर माहिती जसं एक छोटं गार्डन होतं. हम्म. तिथे झाडं बिडं होती तिथे बसायचं. हा. बाल्कनीचा काही संबंधच नव्हता माझ्या आयुष्यात. लहानपणी तर नाहीच. आम्ही लहानपणी नाटकाच्या थिएटरमध्ये बाल्कनीतनं नाटकं बघायची, कारण तेवढंच तिकीट परवडत होतं. आणि रात्री घरातल्या टेरेसवरनं चंद्र बघायचा, हम्म, चांदण्या बघायच्या. हम्म, आमचाही स्वतःचा बंगला होता, त्यामुळे टेरेस होतं. आणि खूप भारी होतं ते टेरेस ॲक्च्युली, कारण आम्ही सगळी भावंडं, हम्म, आम्ही सगळे 5 बंगले मिळून फक्त वाघ राहायचो. हम्म, 65 लोक एकत्र. हम्म. तर पोरं पोरं आम्ही बऱ्याचदा टेरेसमधनं कॅच कॅच खेळायचो. म्हणजे ना काही हम्म. भावंड या त्या हा. टेरेसवर, आम्ही इथे या टेरेसवर, असं आम्ही कॅच कॅच खेळायचो. मग टेरेसवरच क्रिकेट खेळायचो. हम्म. मग तो बॉल कोणीतरी जोरात मारला की तो खाली जायचा रस्त्यावर. हो. हम्म. मग रस्त्यावरच्या माणसांना काका बॉल टाका ना वर वगैरे. मग त्यांना तो एवढ्यावर टाकता नाही यायचा, मग त्यांच्यावर आम्ही हसायचो. हम्म. हम्म. हे असे सगळे प्रकार नाही आम्ही टेरेसचे म्हणजे आयुष्यात खूपच माझ्या मग ते महत्व आहे. क्रिकेटवर ना आम्ही पण खेळायचो टेरेसवर आणि त्याचं दोन बंगल्यांच्या मध्ये असं ते नाला टाईप डक्ट होता. हम्म. त्याच्यात हमखास तो बॉल पडायचा. हम्म. मग नवीन पैसे जमा करून एक वेगळा बॉल आणायला लागायचा कारण आम्ही इतके हरवायचो की आता घरच्यांनी आम्हाला नाही सांगितलं होतं आम्ही हम्म. नाही देणार. मग ते थोडेसे 10 पैसे वगैरे चोरलेले जे असायचे असे सगळे गोळा करून एक नवीन बॉल घेऊन यायचो आम्ही. मी सदाशिव पेठेतल्या हुशिंग वाड्यामध्ये राहायचो, हम्म, चिमण्या गणपती चौकाजवळ. हम्म, आणि तो वाडा म्हणजे तशी तशी बिल्डिंगच होती ती. 3 मजली, एक 70-80 वर्ष वगैरे जुनं ते होतं प्रकरण. तेव्हा ते हा म्हणजे मी जेव्हा राहायचो तेव्हाच ते हा. 70 वर्ष वगैरे जुनं होतं. तर त्याला असे म्हणजे असे 3 बिल्डिंग्स अशा एकत्र करून असा तो एक वाडा टाइप्स हा हम्म, कळलं. होता. हम्म. म्हणजे असं म्हण ती हा. चाळच होती हा. खरं तर. ओके कळलं. आणि त्याला एक गच्ची होती जी कॉमन गच्ची होती हम्म. त्या अख्ख्या बिल्डिंगला. हम्म. आणि तिथे मे महिन्यात वगैरे, एस्पेशली एप्रिल मे महिन्यात, सगळे म्हणजे सगळ्या फॅमिल्या, फक्त फक्त आम्हीच नाही तर वाड्यातले सगळे आपापल्या गाद्या आणि सतरंजा घेऊन वगैरे यायचे. हम्म. आणि कोण कोण काय काय खायला वगैरे आणायचं. मग काही रेडिओज वगैरे घेऊन यायचे लोक हम्म. वर हम्म. तिकडे, रेडिओवर गाणी ऐकत. हा. बरं, सगळी फॅमिली म्हणजे वाड्यातले सगळे एकच काहीतरी करायचे. हम्म. म्हणजे आता पत्ते काय, आज काय करूया रात्री, तर सगळ्यांनी मिळून पत्ते खेळायचे. आमच्याकडे हम्म. बदाम सात बदाम सात, खेळायचे. हा बदाम म्हणजे सात. 2 कॅट घेऊन गोल बसून बदाम सात. आणि मग खूप भांडणं व्हायची रात्री. रात्री म्हणजे काय हे सगळं 8:30-9 म्हणजे दॅट वॉज करेक्ट, लाईक द टाइम टू स्लीप. करेक्ट, 9:30 वॉज द टाइम टू स्लीप. हो का? करेक्ट. हो हो मी लहान असताना 9:30 वाजता ऑफ. हो. हो आमच्या इथे कंपल्सरी. गच्चीवर आम्ही आमच्या पोरांचं एक वेगळं सेक्शन असायचं, हम्म. ज्यांना गाद्या टाकून दिलेल्या आहेत. मग काही बॉक्सेस वगैरे होते ज्याच्यावर आम्ही एक म्हणजे असं एक घर टाइप्स तयार केलं होतं. हम्म. बॉक्स एकमेकांवर रचून त्याच्यावर चादर शाल टाकून चादर. वगैरे. असे एक गुहा टाइप्स वगैरे, आम्ही त्याच्या आत वगैरे छोटा लाईट घेऊन वगैरे बसायचो. मग नंतर एकदम कोपऱ्यात जरा असा एक अंधारा भाग असेल, तिथे मोठी माणसं बसायची. हम्म. आणि आम्हाला आयांनी सांगायचं तिथे वडीलधारी बसले, त्यांच्या हम्म. इथे जायचं नाही. त्यांचे हम्म. वेगळे कार्यक्रम तिकडे चालू असायचे. तर मला स- एक प्रश्न आहे खूप असा म्हणजे उत्तर द्यायला ऑकवर्ड आहे पण मला जेन्युइन हा प्रश्न आहे. हम्म, जेव्हा गच्चीत झोपायचं कारण आमच्याकडे हे खूप फाईट असायची. आम्ही सगळे एकत्र झोपायचो सगळ्या मावश्या मे महिन्यात स्पेशली. हम्म, आणि मग मध्यरात्री शू यायचे आणि मग कोणाला उठवून खाली घेऊन जायचं गच्चीवरनं वॉज युज टू बी वन ह्यूज टास्क. म्हणजे एका बहिणीला उठवलं तर ती नाही म्हणाय. माझ्या मोठ्या बहिणी असायच्या. हम्म, मग मावशी मग शेवटी आजीच यायची माझी. हम्म. पण ते खूप स्ट्रगल असं दॅट वॉज द ओनली स्ट्रगल गच्चीत झोपायचं. तर तुमच्या बाबतीत झालंय का असं? आमच्या गच्चीत बाथरूम होतं. अरे आमच्या गच्चीत गच्चीत नव्हतं. बाथरूम अरे होतं. आमची गच्ची खूप मोठी होती. मी सायकल चालवायला गच्चीत शिकलोय. बापरे. म्हणजे प्रॉपर मोठी गच्ची होती. सायकल चालवायला गच्चीत शिकलोय. सगळं पतंग बितंग सगळं ते हा हे केलेले. आम्ही करायचो. दिवाळीत फटाके आम्ही ते सुद्धा गच्चीत उडवायचो बऱ्याचदा. हा. हम्म, मोठी गच्ची होती आणि स्वतःचीच असल्यामुळे
असं म्हणजे असं नाही की मोठ्या बिल्डिंग मध्ये राहतोय आणि बाकीचे पण लोक आहेत हा. वगैरे. भावंडच होतो ना सगळे हम्म. एकत्र, एवढी मोठी फॅमिली म्हणलं. हम्म. त्यामुळे ते असं म्हणजे बरंच म्हणजे असं आपण म्हणूया की घरातलाच एक एक्सटेंडेड भाग होता. हम्म. एक रूमच असल्यासारखी ती हम्म. घरातली होती. आणि गच्चीतच बालपण ऍक्च्युली हो. गेलंय आमचं सगळ्यांच सगळ्यांचं. करेक्ट. गच्चीतच क्रिकेट खेळलोय. गच्चीतच आम्ही किडे खूप केलेत. रंगपंचमीला आमचा एक खेळ होता. तो नंतर आमच्या आयांना आणि वडिलांना वगैरे कळल्यावर आम्हाला लय फटके बसले. आम्ही सगळे गच्चीत जायचो आणि फुगे बनवून रस्त्यावरनं जाणाऱ्या लोकांना मारायचो. क्या बात. आणि हे खूप केलंय, हा, खूप एकदा केलंय. कोणीतरी काय होतं, लोक असे निघून जातात, हम्म. काय कुठनं आला कळला नाही वगैरे. तर एकदा माझ्या एका भावानी मारला फुगा हम्म. आणि बसलाय का म्हणजे फुगा मारून तसं लपायचा खाली. तर त्याला बसलाय का असं बघायला तर त्या माणसाने बरोबर त्यावेळेस वर बघितलं. मेला. आणि मग कळलं सगळ्या घरच्यांना, शिव्या बिव्या त्यांनी खालनं दिल्या, जे आम्ही डिझर्वच करत होतो म्हणजे. आणि मग घरच्यांना कळल्यावर आम्हाला प्रॉपरच म्हणजे चोप बसला आणि हे सगळे प्रकार आमचे त्यानंतर बंद झाले. आत्ता कळतं की ते चुकीचं होतं. पण तेव्हा 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 मजाच पण यायची त्या गिवन अ गोष्टी. चान्स हम्म. आत्ताही हे करायला आवडेल का? खरं सांग, खरं सांग. आता कोण माणसं आहे ती ठरवून त्यांच्यावर फुगे मारायला मला आवडेल, पाण्याने भरलेलं. आमच्या आमचं जे घर होतं वाड्यातलं, हम्म. ते ते असं एक हॉल, मोठ्ठलं किचन हम्म. आणि त्यालाच एक बाल्कनी होती. टेरेस ही अख्ख्या सोसायटी म्हणजे हा, त्या कळलं. वाड्याची एक स्वतंत्र वेगळी टेरेस होती. आणि आमच्या घराला एक बाल्कनी होती. आणि आम्ही असं केलेलं की त्या बाल्कनीत प्रॉपर फिट होईल अशी एक कॉट होती. हम्म. ती लोखंडी कॉट असते ना, हम्म. चट्टे पट्टे असतात त्याच्यावर, हम्म. तशी एक कॉट आम्ही टाकून ठेवलेली. आणि तिथेच आम्ही एक हे तयार करून ठेवलं होतं. त्या बाल्कनीला परत वरनं चादर बिदर टाका, ऊन येऊ नये. मग तिथेच अभ्यास करायचा. तिथेच रात्री माझी आणि ताईची हे लागायची. म्हणजे आळीपाळीनं आम्ही एक रात्र मी एकटा तिकडे झोपणार, हम्म. एक मी एकटा तिकडे झोपणार. आणि जर का वडिलांकडनं फटके बिटके मिळाले असतील त्या दिवसभरात कधीतरी, तर मग दोघांनी जायचं कोणीतरी. कारण मी तर रडतच असायचो पूर्ण वेळ, कारण लय बेदम मार खाल्लेला. आणि मग आई वगैरे येऊन शेजारी झोपायची वगैरे. आणि माझ्याकडे होतं एक त्यावेळेला ना ते लेझर मिळायचं सोनेरी रंगाचं, ज्याला वेगवेगळ्या अटॅचमेंट्स असायच्या. लाल रंगाचं लेझर पडायचं आणि ते खाली आमच्या घरावरनं खाली म्हणजे रस्त्यावर खूप कुत्री मांजरी फिरायची. तर आम्ही ते कुत्र्यांना हे करण्यासाठी वेडपट करण्यासाठी आम्ही ते कुत्री प्रॉपर वेडी व्हायची ते प्रॉपर बघून. वेळी व्हायची. आणि आम्ही ते लेझर असं इकडे तिकडे फिरवायचो आणि ती कुत्री धावायची. नुकतंच नवीन आलं होतं लेझर. फार भारी त्याचा होतं. दुरुपयोगच केला फक्त करेक्ट, महाराष्ट्रातल्या सगळ्या लहान मुलांनी. करेक्ट. 99 ते मिळायचं. कारण कारण तेव्हाच 49.99 नावाची दुकानं सुरू होती. झाली होती. बरोबर बरोबर. मला का नाही माहिती हे काही? अरे तू तू तेव्हा 49 होतीस. तेच झालंय का? तर 49 म्हणजे अच्छा. 49 रुपयात काही गोष्टी मिळायच्या हम्म. आणि 99 रुपयात काही हम्म. गोष्टी तेवढ्या मिळायच्या. दोनच किमती तेवढ्याच असायच्या. अच्छा. बाकी काही दोनच किंमत. किमती 49.99. ओके. सो ते 99 मधनं आम्ही पैसे साठवून ते लेझर वगैरे आणले. आणि मग ते एकदा लोकांवर वगैरे मारायला नंतर सुरुवात केली आम्ही. शिकलास. हे छान झालं. आणि त्याचे प्रयोग मग नंतर खालचेच काही लोक वरही आले आम्हाला शिव्या बिव्या घालायला वगैरे, हे सगळं. आणि बेदम मार पडलेला आमच्या तेव्हा. टेरेसवर म्हणजे माझ्या आता आमचं घरातलं टेरेस मोठं असल्यामुळे शाळेत नाटकाची प्रॅक्टिस वगैरे जी असायची, जी शाळा सुटल्यावर पण करायची हम्म. आता आपल्याला, तर ती पण माझ्या टेरेसवर व्हायची. हो. की मी नाटकं बसवायचो शाळेतली वगैरे तेव्हा. तर असाच एक शाळेतला माझा मित्र घरी आला होता आणि नाटकाची प्रॅक्टिस कमीच झाली. पोरं क्रिकेट खेळली, कैऱ्या बिऱ्या तोडून कैऱ्या वगैरे खाल्ल्या वगैरे. हम्म. आणि नंतर असे कोण किती शूर आहे, कोण काय करू शकतं, हा, कोण बापरे. काय घाबरत नाही वगैरे असे विषय निघाले. भूताच्या तर हा, स्टोरीज पाहिजेत ते गच्चीत झालंच. झोपल्या. आणि म्हणजे त्यानंतर तो असं म्हणाला, मी कशालाच नाही घाबरत. हम्म. म्हणजे मी कशालाच नाही घाबरत. तर मुलं त्याला म्हणली, काय करू शकतो तू? तो म्हणे, काही सांग, मी काही करू शकतो आत्ता. तर एक जण त्याला म्हणला, इथं कठड्यावर जाऊन दाखव गच्चीतल्या. हम्म. तर तो गच्चीतल्या कठड्यावर चढला हम्म. आणि तो चालायला लागला गच्चीच्या कठड्यावर. हा. आणि हे कुठल्या तरी माझ्या काकांनी वगैरे खाल्लं बघितलं. बेकार मार पडला आणि ना. आणि मी सांगून बरं, मला या सगळ्यातनं बोलणी बसली, पण मी त्याला काहीच नव्हतं करायला सांगितलं. आणि तो जो चालला त्याला काहीच कोणी
हे केलं नाही Obviously. कारण तो मला म्हणला हे म्हणले मला हम्म. की करून दाखवा असं हम्म. असेच आमचे म्हणजे टेरेसवरच्या काही अशाच आठवणी आहेत की आता असं वाटतं की अरे आपण कसे काय तेव्हा असे वागायचो या मी सगळ्या लहान होते तर आय थिंक मी शहाणी होते आमच्या म्हणजे कझिन्स एक तर लहान होते हम्म. सगळ्यात हम्म, आणि आमच्याकडे ते जे तू म्हणाल नाटकाची प्रॅक्टिस तसे माझे नाचाचे शोज लागायचे हम्म, म्हणजे सगळे घरचे बसणार गादी घालून हम्म. आणि एक दिवा लावून मी काय वाटेल ते म्हणजे हम आपके है कौन आला होता तेव्हा हो. ते म्हणजे दीदी तेरा देवर दिवाना हम्म, आणि ह्याच्यावरती आणि तेवढ्या वेळात मी जाऊन कपडे बदलायचे हम्म. कारण असे नाईट ड्रेस मध्ये नाही त्या कपड्यात सगळ्यांना बसून आणि टाळ्या वाजवत तर लोक गातायत तेही बेसूर गातायत मीही काहीही नाचतेय पण हे शोज आम्ही हमखास लावायचो. आम्ही टिळक रोडला बाबा कम्प्युटर्स का बाबा शॉपी नावाचं एक हम्म. शॉप होतं हम्म. जिथे VCR भाड्याने Oh, मिळायचा. yes. सो तो असा काहीतरी 40 नाही 30 रुपये तासाला हम्म, असा तो VCR मिळायचा. हम्म. आणि मग आमच्या वाड्यामध्ये व्हायचं असं की आज कोणाचे ज्याच्या घरात VCR असेल त्याच्या घरी इतर पोरांनी सगळ्यांनी हा, जमायचं बरोबर. हम्म, Correct. आणि सगळ्यांनी मिळून एक कॅसेट ठरवायची. हम्म. मग ती कॅसेट भाड्याने आणायची हम्म. आणि तो सिनेमा बघायचा. बरोबर. तर एकदा अख्खा महिना वाड्यामध्ये फक्त दिल तो पागल हेच चालू होतं. म्हणजे कोणीही येऊन फक्त दिल तो पागल हे भाड्याने आणायचं आणि तेच बघत बसायचे. मग त्याचा हमसात साथे झालं. मग जसे हळूहळू एक 7वी-8वी कडे पोहोचू लागलो मग इंग्रजी सिनेमे येऊ लागले. हम्म. म्हणजे द ममी, कसले इंग्रजी सिनेमे द ममी, ममी हाऊ टू रिटर्न्स. बिकम अ ममी ते सीडीज आल्यानंतर VCR वॉज टू कॉस्टली फॉर दॅट. सो ते ते आम्ही भाड्याने आणायचो आणि म्हणजे आमच्याकडे माझ्या घरी जो टीव्ही होता हम्म. त्याच्यामध्ये 12 चॅनल्स होते. हम्म. पण म्हणजे तुझ्या लहानपणी रिमोट आला होता नाही नव्हता. सो माझ्या तर नव्हताच. माझ्याकडे जो टीव्ही होता काय त्याला असं काय दरवाजा होतं? होता. हो. असं कसं आपण नाही एकदम लहानपणी एकदम नाही असं 7वी-8वीत असताना वगैरे रिमोट आला होता आले होते रिमोट हो. आमच्याकडे आले माझं नव्हते. नाही मी हा म्हणजे तू मी लहानच आहेस 7वी-8वीत माझ्यापेक्षा. हा असताना कारण मी मला वाटतं मी 9वी-10वीत असताना रिमोटचा टीव्ही जरा करेक्ट करेक्ट. 10वीत असताना वगैरे माझ्या आणायचो. आजोबांनी एक टीव्ही आणून ठेवला होता. हम्म, तर हा कधीच बिघडणार नाहीये. हम्म. हा पुढची 100 वर्ष टिकेल असं ते आम्हाला सतत सांगायचे की हा कधीच बिघडणार नाहीये. आणि आम्हालाही वाटायचं कारण त्यालाच मागे एक अँटिना होती. हा. Correct. हा आणि त्याला 12 चॅनल्स होते. हम्म. म्हणजे असा खटका, खटका होता. yes. सो ते बदललं की चॅनल बदलायचं. हम्म, हम्म, आणि लाईट जायचे ना केबलचे कधी कधी हम्म. तर थाडकीने आम्ही टीव्हीवर मारायचो आणि मग ते दिसायला अरे लागायचं. तर बापरे. आम्हाला असं वाटलं की हेच खरं आहे हा कधीच बंद पडणार नाहीये. Correct. आणि एकदा हे मीच केलेलं आहे. मी एकदा आईला म्हटलं की आम्ही नवीन मिक्सर घेतला होता. तर मी आईला म्हटलं की मी चॉकलेट मिल्कशेक करतो आई हम्म, आज तुझ्यासाठी असं म्हणून मग मी त्या मिक्सरमध्ये आणि त्याचं कनेक्शन टीव्हीच्या शेजारीच होतं Oh आमच्या. no. सो मी त्या मिक्सरमध्ये मी दूध टाकलं बॉर्नव्हिटा टाकलं आणखी काही चॉकलेट कोणी देऊन ठेवली होती तीच मिसळायची सगळी. तीच मी त्याच्यात टाकली आणि मी ऑन केलं. फक्त नंतर रिअलाइज झालं की मी झाकण नव्हतं लावलं त्या मिक्सरचं आणि ते दूध टीव्हीच्या अरे आत यार. पर्यंत जाऊन पोचलं होतं. तुला किती मार तू का असा होतास? आणि त्याच्या त्यात 10 दिवस आधी घर नव्याने पेंट केलं गेलं ओ होतं. गॉड. तर ना मग ते सगळं गेलं. पेंट खूप गेला मार पडला असेल ना तुला? खूप म्हणजे फारच छान. पेंट गेला, टीव्ही गेला, चादरी ज्या आईनी नुकत्याच लुंकड फॅब्रिक्स मधनं विकत आणलेल्या त्याही गेल्या. सगळ्याची बोंब झाली होती. सो तेव्हा आम्ही टीव्ही बदलला आणि तेव्हा रिमोट वाला टीव्ही आला. बापरे, हा मला फार असं नववी दहावी. शार्प नावाची कंपनी शार्पचा. Sharp. आमच्याकडे ओनिडा होता वाटतं एका पॉइंटला. ओनिडा नंतर आणला आम्ही जेव्हा ओनिडा होता आय 21 थिंक. आय एम इंची नॉट सो फ्लॅट शुअर. स्क्रीन येऊ लागला फ्लॅट ना. स्क्रीन वगैरे तर माझ्याकडे आत्ता आलंय. शार्पचा जो होता त्याला असा एक छान कर्व होता असं एक. फ्लॅट स्क्रीन आला मी काम करायला लागल्यानंतर म्हणजे 2005-06 ला वगैरे आला असेल का फ्लॅट स्क्रीन, कारण तेव्हा आला. फ्लॅट स्क्रीन तेव्हा आला हा खरं. किंवा अजून थोडं 2005 ला हम्म. हा 5च्या नंतर आला. तोपर्यंत तो म्हणजे साधा आपला टीव्ही आणि त्याच्यावर साधं केबल. आणि आम्ही लहानपणी तर म्हणजे स्पेशली एक असा दिवस असायचा की
आम्ही स्वयंपाक करायचा लहान मुलांनी काहीतरी बनवायचं आणि ते चुलीवर. तर त्या गच्चीत अशी ते 2 विटा वगैरे ठेवून अरे वा. आजी काहीतरी म्हणजे काहीतरी बनवायचं म्हणजे मॅगी. हम्म. मॅगी बनवायची तेवढंच यायचं पण ते आम्ही करायचो खूप. असं ते चुलीवर हे करून माझा भाऊ करायचा. हम्म. मी नुसतंच आपलं बाकीचं काम करायचं. आम्ही स्वयंपाक नाही केला कधी आम्ही गच्चीवर, केलं यार पण गच्चीवर. असं हे मात्र होतं आमचं की आईस्क्रीम बनवायचा तो तो हो, सगळा पॉट Oh मिळायचा. God. yes. गोळा पण आणि मग ते correct. दिवसभर ते फिरवत राहायला लागायचं आणि ते पुरं म्हणजे आता थोड्या वेळ तू मग थोड्या वेळ तू असं टर्न टर्ननी ते सगळं फिरवायचो आणि मग ते एकत्र बनवून आईस्क्रीम खरे खायचो खरे भावंड सगळे. खरे क्या आमच्याकडे तो एक बात है. गोळावाला यायचा टिंग 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 तुपारी. Correct. तर माझ्या मावशीने माझी मावशी पण राहायची आमच्याबरोबर. तिने घरी ते सगळे सिरप्स बनवले होते. हम्म. तर फक्त तो गोळावाला आला की त्याच्याकडनं तो बर्फाचा गोळा करून घ्यायचा आणि आपले सिरप्स टाकायचे. Oh. असं हो असं आम्ही रेग्युलरली करायचो दुपारी. आमच्या इकडे एक दुकान होतं राजा आयसेस नावाचं. हम्म. सो त्याच्याकडे मे महिन्यात आम्ही हे करायचो, त्याला 1 डझन आंबे नेऊन द्यायचे, 2 लिटर दूध नेऊन द्यायचं आणि 1 किलो साखर नेऊन द्यायची हम्म. आणि संध्याकाळी तो त्याचा मँगो आईस्क्रीम आपल्याला बनवून द्यायचा. तो किती असं चांगला होतं. काळ होता. एक शुगर खायची नाही वगैरे असं काहीच नव्हतं यार तेव्हा. आता किती झालंय सगळं. शुगर नाही खायची आणि कार्ब्स आणि हे तो त्या काळी आपण रितसर व्यवस्थित हा म्हणजे खायचो खरं. साखरेशिवाय काय म्हणजे कम्प्लीटच नाही व्हायचं जेवण कधी. पण तेव्हा हे पण होतं ना म्हणजे मला आठवतं मी शाळेतनं घरी यायचे ना संध्याकाळच्या वेळेला तेव्हा असं काही ऑप्शन नव्हता ना एक झोमॅटो करू. माझी आजी मला भूक म्हणजे हो यार. भूक लागणार त्यामुळे ती आणि पोटात पौष्टिक जावं म्हणून नाचणीची अशी घट्ट खीर करून ठेवायची. त्याच्यात हम्म. ड्रायफ्रुट्स टाकून की आता हे खाल्लं झालं. हम्म. हा ऑप्शन नव्हता ना आपण एक पटकन काहीतरी बर्गर पण मागवू वगैरे. त्यामुळेच घरचं जास्त खाल्लं हो जायचं आपलं. म्हणजे Correct, दुसरं correct. काही बाहेर जेवायला जाणं हा एक इव्हेंट होता. आणि बाहेर आता आपण जेवायला रोज काहीच- बाहेर जो जेवतो, रोज महिन्यातनं मागवतो. एकदा वगैरे व्हायचा. हे आय माझ्याकडे गेस. तर महिन्यातनं पण नाही व्हायचा म्हणजे मी लहान असताना पण ते असे ठरलेले हॉटेल आणि त्याच्यात ठरले म्हणजे मी लहान असताना त्यातल्या त्यात चायनीज खायला जायचो आम्ही ते चायनीज म्हणजे हॉटेल्स आली होती किंवा इडली म्हणजे इडली डोसा खायला जायचं नाहीतर भेळ सारसबाग, कल्पना. सारस बागेत भेळ. मला सांग, घरी आल्या आल्या शाळेतनं दप्तर टाकल्यानंतर टीव्हीवर काय बघायचं? दामिनी. दप्तर टाकायच्या आत. किती होतास तू तेव्हा म्हणजे मला दामिनीत पाहिलंच तेव्हा ना 5वीत 6वीत वगैरे असणार. हो मग. असेल की. काही काय हो मी तर पुढे पहिलीत मला वगैरे काय असेल. माहिती होतं, हीच पुढे जाऊन माझी मोठी बहीण होणार आहे सिनेमात. मला काय माहिती होतं. काही काय मी अगं वादळ वाट मधले डायलॉग मला पाठ आहेत अजूनही. ते उदय सबनीस सबनीस. उदय काका तुला ऑफिस मध्ये काहीतरी सांगत असतात की कसं असतं आपल्या न्यूज रिपोर्टिंग मध्ये वगैरे. एक जण बॅट्समन असतो आणि एक नॉन स्ट्रायकर असतो. कोणीतरी पुढे जाऊन बापरे तुला खेळायचं ह्याच्यातलं का असतं आठवत आहे आणि त्या नॉन स्ट्रायकरनी प्रयत्न करायचा असतो की त्याला स्ट्राईक मिळावी, पण त्यांनी धावा पण करायच्या असतात वगैरे असे डायलॉग मी लिहून ठेवलेले आहेत. बापरे. आळंदी छत्रेचा मी काय डायहार्ड फॅन होतो. तुम्ही पण हिचे जर आळंदी छत्रेचे फॅन असाल तर प्लीज कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा. आता बघ किती येतील कॉमेंट्स. मी माझ्या लहानपणी ज्या बघितलेल्या मालिका आहेत त्यात आपण असं म्हणूया की दामिनी खूप जास्त सगळ्यात बघितली. जास्त. त्यांना दामिनीपासून खूप सुरुवात झाली. शक्तिमान खूप तेव्हा हो. बघितलेली कॅप्टन आहे. व्योम. कॅप्टन रंगोली व्योम रे वगैरे. रंगोली नाही बघायचं रंगोली का तुम्ही संडेला सकाळी उठून अर्थातच बघायचो. 7 बघायचो. वाजता हो अर्थातच ते बघायचो. बालचित्रवाणी लागायचं. रंगोली हो. रंगोली नंतर म्हणजे मी लहान असताना रंगोली रंगोली नंतर डकटेल्स लागायचं. नाही नाही, आता हे मी तेच म्हटलं, शाळेतनं परत आल्यानंतर माझ्या वेळेला सोनीवर हे लागायचं, डिझनी आवर. लहान असताना सोनीच नव्हतं. बघा. आता काय बोलायला, तूच होतीस सोनी घरातली. नाही आणि म्हणजे मी शाळेतनं घाईघाईनी यायचो की दामिनी नको मिस मिस व्हायला करायला. माझं. तर वादळ प्रतीक्षा वाट नाही करायची आधी हा. 400 आय थिंक मी हो, 496 ला आले. त्याचे 496 ला ही आली. आली. हा त्याच्या पुढे मी त्याचे 1000 एपिसोड केले टोटल बापरे. 1500 एपिसोड झाले त्या शोचे. आणि वादळवाटचे किती एपिसोड झाले? वादळाचे 1000 एपिसोड झाले. पण त्यातही तू पहिल्यापासून नव्हतीस, नाही. तुझी नंतर एंट्री झाली. नंतर एंट्री झाली खूप नंतर. पहिला टीव्ही जे केलंस जिथे की मी आता टीव्हीवर दिसणार. तर मी शाळेत असताना म्हणजे मी 6वीत का 7वीत होतो. तर मी तेव्हा पेशवाई नावाच्या सिरियल मध्ये अभिनय केला होता. नीना कुलकर्णींच्या मुलाचं मी काम केलं वा. होतं आणि ते माझं सगळ्यात पहिलं टीव्हीवरचं काम होतं. हो का?
माझं पहिलं ऍक्च्युली दामिनी नाहीये. मग एक म्हणजे ऑफिशियली प्रोफेशनली दामिनी हे माझं पहिलं काम आहे. पण 11वीत असताना झीवर म्हणजे झी हिंदीवर रिश्ते का असं काहीतरी एपिसोडिक हे होतं. हम्म. म्हणजे लव्ह स्टोरीज किंवा असं रिश्ते नाव होतं मला वाटतं त्याचं. हम्म. आणि तेव्हा मी आणि एक हर्षद केळुसकर नावाचा माझ्या कॉलेजमधला मुलगा होता. आम्ही मिळून तो एक एपिसोड केला होता. ऋषिराज देशपांडेंनी तो डिरेक्ट केला होता. एकच एपिसोड होता. हम्म. आणि मी बसने जाताना पहिल्यांदा मला म्हणजे तो टेलिकास्ट झाला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी कॉलेजला जाताना बसमध्ये मला एका माणसाने ओळखलं क्या होतं. बात है. ते तुम्ही ते काल होते ना तू म्हटलं "हा, मीच." माझी पण खूप हवा झाली होती, कारण शाळेत असं टीव्हीवर वगैरे दिसणारा मुलगा आता करेक्ट करेक्ट. हो अचानक काही लोक माझे मित्र झाले. हो. त्यानंतर टीचर्स वगैरे मला पनिशमेंट देणं त्यांनी काही दिवस बंद केलं, कारण असं टीव्हीवर तेव्हा काम करणं खूप मोठी गोष्ट होती. करेक्ट. आणि त्यानंतर अल्फा मराठीवरच दुनियादारी नावाची सिरियल लागायची, हो. ती हा, बरोबर. कादंबरीवरनच बरोबर. सुहास शिरवळकरांच्या केली होती. आणि त्या दुनियादारी सिरियल मध्ये मी चहावाला होतो. Oh, होय. really? तर मी चहावाला होतो. हे सगळे हॉस्टेलमध्ये राहणारी मुलं असतात ना, हा. तर या सगळ्यांना मग ते चहा वगैरे जेव्हा मागवत असतात, तर तो चहावाला पण हे असतो, म्हणजे त्यांच्या ग्रुपमध्ये असतो, तो कॉमेडी करत असतो वगैरे. तेव्हा मी चहावाल्याचा तेव्हापासून थांबलेलं नाही. मी सगळ्यात पहिल्यांदा टीव्हीवर काम केलं ते अल्फा मराठीवरच थरार नावाची हो, मालिका मी काम लागायची. केलंय थरारमध्ये खूप असं. सो एपिसोडिक होता. एपिसोडिक. सो त्यात ते त्याच्यात कारेकर होते. करेक्ट जयवंत वाडकर, Correct. यतीन कारेकर हे 2 पोलीस आणि सुनील बर्वेंनी मला किडनॅप केलेलं Oh, असतं. wow. बापरे. आणि त्यांनी मला बापरे. सशांच्या पिंजऱ्यामध्ये ठेवलेलं अरे असतं, बापरे. Wow. जे मला खरंच ठेवलं होतं. आई शपथ. आणि मी काय सांगतो? मेलो होतो ते And बघून how old बघून. were you, Sitya? आय वॉज पहिलीत होतो मी तेव्हा, 5-6 वर्षांचा होतो जेव्हा पहिल्यांदा टीव्हीवर गेलो. आणि आय हॅड म्हणजे मला तेव्हा मिळाले होते 75 रुपये पर डे. होय. टेल मी. माझं जास्त होतं 4 त्यापेक्षा दिवस काम केलं मी. माझं 150 रुपये पर डे क्या होतं. बात. वाव. माझं आधीचं मला आठवत नाहीये माझी बिग बजेट सिरियल होती. पण दामिनीला मला जास्त पैसे मिळायचे. हो, किती? हा दामिनी करत असताना इन 2000 आधीचं मला आठवतच नाही किती होते. दामिनीला मला 1000 रुपये होते तो आमचा आत्ताचा पर डे दोघांचा. आणि 500 रुपये कन्व्हेयन्स होता तेव्हा. त्याच्यातही थोडं कमी करता येईल का म्हणतात. स्टाफ याच्यातच ऍड करा. पण तू त्यानंतर काय काम केलंस का डायरेक्ट कवडसे? नाही, मग त्याच्यानंतर मी केलं टीव्हीवरच केलं. गणेश पुराण नावाची ईटीव्हीवर एक मालिका लागायची. आणि आय गेस ईटीव्हीवरच का कथाकथी नावाचा हो, एक हो, कार्यक्रम बरोबर लागायचा. बरोबर. आय थिंक आय थिंक ईटीव्हीच. सो हे 2-3 मी केले होते. आणि मग त्याच्यानंतर मी नाटक करायला घेतलं. म्हणजे रायगडाला जेव्हा जाग येते मध्ये वा मी काम केलं होतं. वा वा वा. आणि मग नंतर थेट अमेय वाघ यांना हा, आपल्या स्मृतिगंधाच्या सगळ्या लाडक्या प्रेक्षकांना एक सांगायला आवडेल, मी आणि सिद्धार्थ एक्झॅक्टली 20 वर्षांनी Exactly एकत्र 20 काम वर्ष. करतोय. कवडसे नावाचा एक सिनेमा होता, जो आमच्या दोघांचाही पहिला सिनेमा होता. करेक्ट. मग याच्या आधी आम्ही या मालिकांमध्ये छोटे छोटे रोल केले होते, पण या सिनेमात आम्ही सगळ्यात पहिल्यांदा काम केलं होतं. तेव्हा ह्यांनी लहानपणीच्या सुबोध भावेंचा रोल केला होता आणि मी लहानपणीच्या मकरंद अनासपुरेंचा. आणि आमचा पहिलाच प्रसंग असा होता, कसा होता ते सिद्धार्थ चांदेकर तुम्हाला सांगतील. आम्ही असेच घराबाहेर चाळीत चाळीत राहत असतो. घराबाहेर आम्ही दोघं झोपलेलो असतो आणि दरवाजा उघडतो आणि दिलीप प्रभावळकर सर बाहेर येतात आणि आम्हाला दोघांना लाथेनं तुडवत उठवतात आणि निघून जातात. आणि मग आम्ही याचं वाक्य आहे, हे याला पण आत्ताच करायचं होतं का, याला पण अशीच लात मारायची होती का सकाळ सकाळ वगैरे. या आयटीत काहीतरी त्यांनी लाईन घेतली. आणि माझ्या मते तो पहिला शॉटही होता, पहिला शॉट होता. हो, म्हणजे तो सिनेमाचाच अख्खा पहिला या शॉटही होता. येस येस. सो हे आम्ही पहिलं काम एकत्र केलं होतं. काम केलं होतं असं नाही म्हणता येणार, तेव्हा कारण तुम्ही काम एकत्र होतात हा फक्त. काम आता कुठे करायला शिकलो आहोत आम्ही. तेव्हा आम्ही कॅमेऱ्यासमोर थांबलो होतो आणि काही वाक्य बोलत होतो. हो. माझ्या मते आम्ही तेव्हा काम करत होता, कारण तो एकांकिका वगैरे केलं होतं कॉलेजमध्ये होतो तेव्हा. प्रॉपर. माझं व्यवस्थित चालू होतं. पुरुषोत्तम वगैरे हा, मी केलं 11वीतच होतो, माझं बघितलंय काम मी चालू तुमच्या झालं. दोघांचे ते माझ्याबद्दलचे फालतूचे रील करतात त्याच्यानंतर टाकलेले फोटो. हा, ते टाकतो. काय चिकणे दिसताय तुम्ही दोघं त्यात. सुंदर, अतिशय अतिशय सुंदर सुंदर. गोंडस. ब्युटी. सुंदर. आणि हो फार मला
फारच म्हणजे भारी वाटलं. पण मी तेच सांगतोय की बदललंय खूप काय काय या गेल्या 20 वर्षात. पण आमच्या आमच्या नजरेमध्ये जी 56 सशांची व्याकुळता होती ना, वा वा ती वा. आजपर्यंत बदललेली ऐका ना, नाही. आमचा इनोसन्स आजपर्यंत ऐका ना बदललेला मी नाही. काय म्हणते, हे सगळं छान गप्पा चालल्यात, पण ह्या गप्पांमध्ये हे जर असं होणार असेल तर मी वेळीच झोपते. झोपू? मला तुम्हाला दोघांनी एक प्रश्न विचारायचा आहे. बोला. आपण आता बोललो की आपण लहानपणी कामं केली होती, अभिनय केला होता टीव्ही सिरियल्स मध्ये आणि हे आणि ते. आपल्याला काय 150 रुपये 75 रुपये तुला 1000 रुपये पर डे वगैरे. तुम्ही स्वतःच्या पैशातनं सगळ्यात पहिली घेतलेली वस्तू कुठली होती? आजीला साडी. हो. हो, वाव. हिंदू आजीला. तेव्हाही तू एवढी समजूतदार होतीस की तुला असं वाटलं की आजीसाठी साडी घ्यावी मला मिळणाऱ्या पैशातनं. किती भारी. आजीला साडी घेतली होती, How मग sweet. नंतर म्हणजे पुढच्या महिन्यात आईला घेतली, हम्म. पण पहिलं आजीला साडी घेतली. हो का? हो, आणि तोपर्यंत मी 12वीत, मी म्हणजे असं कळत्या होते, मी एवढी लहान नव्हते 12वीत. मला माहिती नाही मी काय घेतलेलं, कारण ते पाकिट मी घरीच देऊन टाकायचो. तेव्हा मला माहित त्यातनं काय घरच्यांनी घेतलेली साखर बरोबर. वगैरे. पण मला आठवतंय पहिल्या कमाईतनं, म्हणजे कमाई सॉर्ट ऑफ कमाई मधनं मी घेतली होती ती, मी सायकल घेतली होती माझी पहिली सायकल. वा. अँड इट वॉज हर्क्युलिस ब्रावो. हो हो. अशी भारीतली वा. सायकल होती ती. ती मी घेतली होती हे मला आठवतंय. मी जी काही कामं केली होती लहानपणी 3-4 सिरियल्स मध्ये जे काही रोल केले होते छोटे छोटे, हम्म, माझ्या आई बाबांनी ते सगळे पैसे जमा करून ठेवले. हम्म, ते काही मिळाले की ते ठेवायचे हम्म. बँकेत किंवा कॅश कुठे मिळाली तर, किंवा कुठे अभिनयाचं बक्षीस मिळालंय स्पर्धेत वगैरे, ते सगळं. आणि मी आईला नेहमी ते पैसे ते दे ना, मला काय करायचं त्याचं, काय करायचं वगैरे. आणि जेव्हा मी म्हणायला लागलो आता मला नवीन सायकल पाहिजे, आता मी जरा शाळेत आता Posh झालोय. 8वी-9वीत गेलोय तर मला आता जरा भारी सायकल पाहिजे वगैरे, हम्म. तर माझ्या आई बाबा म्हणले चल आता तुझ्याच पैशातनं आपण तुला सायकल सायकल घेऊया. घेऊया. आणि How ती एक nice. सायकल घेतली विकत. आणि म्हणजे त्यामुळे ती माझ्यासाठी इतकी स्पेशल I गोष्ट know. झाली. माझ्या आई बाबांना पण म्हणजे त्यांनी सुद्धा याचा विचार केला की हे पैसे आपण साठवून ठेवू आणि ह्याला जेव्हा वाटेल ना की आपल्याला कुठल्या तरी छान नवीन गोष्टीची गरज आहे, हम्म. तेव्हा आपण ती सायकल घेऊया. सो ते फारच म्हणजे माझ्यासाठी फारच अशी स्पेशल होती ती सायकल. मी खूप जपली होती. हम्म. त्याला कधी काही स्क्रॅच वगैरे आला तरी ती मी लगेच ते असं तेल वगैरे लावून ते पुसायचो वगैरे. पण ट्रॅजेडी अशी झाली, एके दिवशी माझी सायकल चोरीला गेली. हा? हो. मला एवढं वाईट वाटलं, अजूनही आठवलं तरी मला वाईट वाटतं. आणि आम्ही खूप शोधली पण ती मिळालीच गेली नाही. होती म्हणजे ती सायकल proper चोरीला घेऊन गेली, गेलं होतं. कोणीतरी चोरून घेऊन गेलं. आणि मी एवढा डसा रडलो होतो. माझ्या सगळ्या भावांनी वगैरे माझं सांत्वन केलं होतं, भावंडांनी. मग माझा एक चुलत भाऊ त्याची सायकल मला द्यायचा चालवायला, How cute. की अरे तू यार. माझी चालव काही दिवस वगैरे असं. मग मी म्हणजे काही भावंड डबल सीट मला घेऊन जायचे वगैरे, असं सगळ्यांनी प्रयत्न खूप केला होता की मला त्याचं वाईट नाही वाटणार. पण ती अजूनही ती मनात खणते. मग ती सायकल गेल्यावर मी नवीन सायकलच नाही विकत घेतली. कधीच नाही. मी असं म्हणलं की नाही, गेली नाही सायकल तर जाऊ दे. आता बाबा तुम्ही मला शाळेत रोज सोडायला यायचं, सायकल गेली तर आता मी परत ती सायकल घेणार नाही. हम्म. त्यामुळे परत सायकल हा मुद्दाच नाही आला आयुष्यात. मी सायकल चालवायला शिकले ना, हा. ते असं लहानपणी दादू बरोबर, माझ्या भावाबरोबर, हम्म. आणि खूप घाबरायचे पण मी तेव्हा. हम्म. आणि तो मला न सांगता असं सोडून द्यायचा. हम्म. हे सगळे भाऊ करतात, आय डोंट नो का करतात हो. असं. आहे धरलाय 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 असं म्हणून. आणि त्याशिवाय येत नाही का अरे पण मी चालवायला. व्यवस्थित चालवत होते सायकल, आणि द मोमेंट आय रिअलाइज की त्यांनी सोडलंय, मी मागे बघितलं, तो लांब होता, 2 पावलं मी पडली. मग येत होतं बघायला मला. नको होतस तू हो मागे, तू यार, बॅलन्स shit. ठेवायला होतास. काय आहे? असंच आहे माहितीये ना आयुष्यात, आपण उगाच मागे वळून बघितलं ना की पडतो माणूस. क्या बा बात पुढे है, नजर ठेवायची. अभयजी. मला ह्याच्या पुढे काही बोलायचं मला आपण हे थांबवायच्या आधी मला एक प्रश्न, सगळ्यांना त्याचं करेक्ट उत्तर. आपल्या भावंडांबरोबर घालवलेला जुना वेळ परत कसा आणशील? परत कसं आणशील? आमची तर काय आहे, सगळी भावंड आता सगळेच मोठे झालेत. म्हणजे अगदी म्हणजे सगळी माझी चुलत भावंड जी अगदी सख्यासारखीच आहेत, इतक्या वर्षांपासून एकत्र राहत असल्यामुळे. आता काहीतरी 3-4च उरले ज्यांची लग्न व्हायची आहेत. तर आम्ही आता सगळे एक काहीतरी निमित्त शोधत असतो, कारण शोधत असतो एकत्र यायला. आणि माझा आत्ता विचार केला तर मला असं वाटतं ना की तुझं काय चाललंय, पुढं काय करणार आहेस,
ह्याचं बोलणंच याबद्दल कधी बोलतच नाही. हम्म. आमच्या फक्त गप्पा आपण लहानपणी काय करायचो भावंड मिळून, आपण कसे होतो याबद्दलच आहेत सगळ्या. आणि असं वाटतं की तो काळ आयुष्यातला तसाच्या तसा पूर्णपणे कुठेतरी असा म्हणजे असा जतन केलेला आहे. हम्म. तो हल्लाच नाही काळ. अं, आत- आत्ता आपलं असं होतं की बाबा काल आपण प्रमोशनला कुठे होतो, काय झालं एक्झॅक्टली आठवत नाही. तो Correct, कालचा correct, दिवस correct. होता का परवाचा होता आठवत नाही. पण त्या काळात ज्या घटना घडल्या त्या इतक्या क्लिअर आठवतात. आणि पिक्चर दिसले की फोटो असल्यासारखं दिसतं Exactly. ते की असं असं झालं होतं तेव्हा. हम्म. तर मला त्याची खूप खूप गंमत वाटते या गोष्टीची. म्हणजे एखाद्या एक तर तुमच्या आयुष्यात खूप वाईट जी घटना घडते ती तुम्हाला कायम आठवत राहते, हम्म. किंवा जे खूप चांगल्या गोष्टी घडतात त्या आठवत राहते. Correct. हम्म. तर माझ्या आयुष्यातला हा जो भावंडांबरोबरचा सगळा काळ होता, जेव्हा आम्ही सगळे एकत्र राहायचो, तो काळ मला असं वाटतं की फार फार कमाल होता. आणि त्यातल्या प्रत्येक दिवस, प्रत्येक चांगल्या आठवणी माझ्याबरोबर आहेत कायमस्वरूपी. मला नाही माहिती कसं मी ते आणीन परत, पण म्हणजे इफ आय हॅड सम मॅजिक नो, मी डेफिनेटली परत जाईन आणि मी ते सगळं ना नीट अजून अजून कसं ते हाऊ कॅन आय मेक द मोस्ट ऑफ इट. म्हणजे ते सगळं ना तेव्हा आपण फार ग्रांटेड घेतो. तेव्हा मला जास्त इंटरेस्ट होता कारण माझी मोठी बहीण कॉलेजला जाऊ लागली होती. हम्म. तिने केस कापले होते. ती जरा मॉडर्न, ती नेल पॉलिश लावायची. तर मला असं होतं कधी मी मोठी होणार आणि कधी मी हे सगळं करणार. हम्म. पण आता असं मला वाटतं की तो जो काळ होता आणि मी म्हणजे जेव्हा मी खूप लहान होते तेव्हा सोशल मीडियावर केबल जेमतेम येऊ लागलं होतं. हम्म. सो हे काही चॅनल्स पण नव्हते. तर मला असं एवढी फास्ट पेस लाईफ नव्हती. तर मला असं होतं मला जर जाऊन ते सगळं परत एकदा एक चान्स दिला आणि ते सगळं परत करता आलं ना, तर तर आय मजा वुड येईल. वॉन्ट टू गो अँड डू इट अँड लिव्ह इट टू द फुलेस्ट. क्या बात आहे. मला वाटतंय की आपण ना लहानपणी एखाद्या काहीतरी वाचताना एखाद्या शब्दाचा अर्थ नाही समजला की आपण पटकन जाऊन एक आपली ऑक्सफर्ड डिक्शनरी बाहेर Correct. काढायचो आणि Correct. ती उघडून आपण त्याचा अर्थ समजून घ्यायचो, कारण त्याच्यामध्ये सगळ्या शब्दांचे अर्थ सेव्ड असतात. मला वाटतं आपलं बालपणही तसंच आहे. वा. आत्ता चालू असलेल्या आयुष्यात काही समजलं नाही ना, तर मला वाटतं आपण आपलं बालपण उघडून बघितलं तर एक कदाचित आपला छुपा अर्थ आपल्याला मिळून जाईल खरंय खरंय. आणि जे वाक्य आपल्याला पूर्ण करायचं होतं ते पूर्ण करता येईल. वा. सो जे काही आहे ते आपल्या बालपणातच आहे, आपल्या आठवणींमध्ये आहे. ते पुस्तक कधीही हरवता कामा नये, कारण त्याच्याशिवाय आपलं भवितव्य नाहीये. सो थँक्यू. हम्म.